आमदार सुरेश धस यांनी मस्साजोगमध्ये जाऊन देशमुख कुटुंबियांची भेट घेतलेली आहे। त्यांनी फरार आरोपी कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करण्याची आणि खटला जलद गतीने न्यायालयामध्ये चालवण्याची मागणी देखील केली। ग्रामस्थांच्या अन्नत्याग आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर धसांनी सर्व मागण्या मुख्यमंत्र्यांकडे पोहोचवण्याचं आश्वासन दिले। धस यांनी काही पोलीस कर्मचाऱ्यांना सहआरोपी करण्याची देखील मागणी केलेली आहे आणि यानंतर त्यांनी केज पोलीस ठाण्यात भेट दिली आणि पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याशी देशमुख हत्येप्रकरणी चर्चा केली। सायबर सेल आणि ह्या 7 मागण्या 6च्या ऐवजी 7वी मागणी एक वाढली ना। या 7 मागण्यांच्या बाबतीमध्ये मी त्यांच्याशी बोलेल, कारण ह्या पेपरमध्ये दिलेला 6 आणि ही 7वी मागणी या बाबतीमध्ये आणि ती 8वी मागणी म्हणजे सायबर सेल, या 8च्या 8 मागण्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई जर झाली तर मस्साजोगकरांना अन्नत्याग करण्याची आवश्यकता पडणार नाही। कृष्णा आंधळे अजूनही सापडायला तयार नाही। हा 307 मध्ये ऑलरेडी फरार आहे आणि फरार असताना केजच्या पोलिसांबरोबर चहा पाणी पिताना दिसलेला आहे। मग ज्या अर्थी महाजन आणि पाटलाचं हे कृत्य आहे, तर हे दोन्हीही लोक, महाजन अजून सस्पेंड नाहीत, फक्त राजेश पाटील सस्पेंड झालेला आहे, महाजन सुद्धा सस्पेंड व्हावा आणि हे दोघांनाही सहआरोपी करावं अशा प्रकारची मागणी आहे।